साखरेला निर्यातीला परवानगी मिळाली पाहिजे। प्रत्येक वेळा निर्यात कधी बंद होते कधी सुरू होते, त्यामुळे सुद्धा साखरेच्या भावावर परिणाम होतात आणि साखरेला पैसे मिळाल्याशिवाय शेतकऱ्याला पैसे आम्हाला देता येत नाहीत। हे अशा अनेक अडचणी आहेत। जे मंत्रिमंडळाचा एक गट निर्माण केलेला ज्याच्यामध्ये मी आहे, पवार साहेब आहेत, त्या बैठकीमध्ये आम्ही निश्चितपणानं काहीतरी एक धोरण म्हणून स्वीकारलं पाहिजे। साखर आता नियंत्रण मुक्त झाली पाहिजे। कशासाठी नियंत्रण साखरेवर ठेवायचं? जेव्हा आपण जागतिक व्यापारामध्ये जेव्हा आम्ही भाग घेतो, जागतिकीकरण झाल्याचं बोलतो आपण, अशा वेळा साखरेवरच नियंत्रण केवळ हे सुद्धा आता थांबलं पाहिजे आणि मुक्त साखरेचा व्यवहार करायला कारखानदाराला परवानगी दिली पाहिजे। जी लेवी साखर असेल किंवा जे गरीब माणसाला साखर द्यायची आहे त्याच्यासाठी अवश्य आपण वेगळा स्टॉक ठेवावा आणि आमच्या गोरगरीब माणसाला स्वस्तामध्ये साखर द्यावी, त्याला आमचा विरोध नाहीये। कारखाना काढला म्हणजे केवळ शेतकऱ्यांच्यासाठी असं जे गणित मांडलं जातं आणि साखर सम्राट अशी जी उपाधी दुर्दैवाने लावली जाते ती अत्यंत चुकीची आहे। इथं कुणीही सम्राट नाही आहे। सम्राट असतील तर ते आमचे सभासद सम्राट आहेत, हे आमचे खरे सम्राट आहेत। आम्ही विश्वस्त आहोत, सगळे ते मालक आहेत। ही भावना ज्यांनी ज्यांनी मनामध्ये ठेवली ते कारखान्यांनी कधी पाठीमागं वळून बघितलं नाही। ज्या ज्या संचालक मंडळांनी मालकासारखं वागायला सुरुवात केली ते कारखाने बंद पडलेले आहेत। म्हणून सहकार चळवळीला दुर्दैवानं एका वेगळ्या वळणावर आज आहे सहकारी चळवळ। काय होईल काय होणार नाही। महाराष्ट्रामध्ये सहकारी साखर कारखाने आता बोटावर मोजण्या एवढे शिल्लक राहतील। बहुतेकांना खाजगीकरणाकडे सपाटा लागलेला आहे आणि म्हणून त्यांना तो दिवस आठवतो की जर मी या भागामध्ये या कारखान्याचा सभासद असतो तर काय झालं असतं, असे ते गणित मांडत असतात नेहमी की माझा ऊस तिकडे गेला म्हणून किती पैसे। स्वागत दयानंद पुरी, संचालक दयानंद। सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन। महत्वाचा मुद्दा जो आपण साहेब या ठिकाणी मला बोलायला सांगितलं ती वस्तुस्थिती खरी आहे। मराठवाड्याला कुर्टेचा हक्काचं 21 TMC पाणी मिळावं, राज्याचे मुख्यमंत्री